नमस्कार मित्रांनो, विशेष शिक्षकाचा पहिला पगार किती? आता विशेष शिक्षकांना किती पगार मिळणार, कोणती वेतन श्रेणी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. सध्या विशेष शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याबाबत एक GR शासनाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केला होता आणि या GR नंतर आता विशेष शिक्षकांना वेतन श्रेणी ही प्रदान करण्यात आलेली आहे आणि यानुसार त्यांना पहिला पगार किती मिळाला ते आज आपण बघणार आहोत. परंतु त्याआधी जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेतनासंबंधित तसेच शिक्षकांचे वेतन श्रेणीचे प्रश्न, त्यानंतर शिक्षण सेवकांचे प्रश्न, शिक्षण सेवकांच्या समस्या, शाळा शालेय व्यवस्थापन याबद्दल नेहमीच आपल्या चॅनलवर आपण माहितीपूर्ण व्हिडिओ देत असतो. तर या सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ चांगला वाटला, माहितीपूर्ण वाटला तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्याला विशेष शिक्षकाचा पगार जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी याआधी आपल्याला विशेष शिक्षकाला कोणत्या GR नुसार कोणती वेतन श्रेणी मिळेल ते आपण आधी बघूया. तर हा GR आहे 30 ऑक्टोबर 2025 रोजीचा. विषय आहे विशेष शिक्षकांना लागू करायच्या वेतन श्रेणी बाबत. उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्रमांक 1 येथील पत्राच्या अनुषंगाने खालील बाबी आपल्या निदर्शनात येत आहे. आता हा GR काढल्यानंतर लगेचच तिथूनच आपल्याला विशेष शिक्षकांना वेतन श्रेणी लागू होणार आहे आणि जे शिक्षक आतापर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्या सर्वांना आता वेतन श्रेणी लागू करून सेवेत दाखल करण्यासाठी शासनाने हा GR काढलेला आहे. आता बघूया संदर्भ क्रमांक 1 मध्ये. आता आपल्याला पॉईंट क्रमांक 1 मध्ये संदर्भ क्रमांक 3 येथील 8/10/2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 अन्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन समकक्ष प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक, पदवीधर प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक, माध्यमिक शिक्षक या पदांना लागू असलेली वेतन श्रेणी विशेष शिक्षकांना अनुदेय असेल. याचा अर्थ त्यांनी धारण केलेली अर्हता विचारात घेऊन त्यांना संबंधित वेतन श्रेणी अनुदेय करणे क्रमप्राप्त आहे. या तरतुदीस बाधा पोहोचेल अशा प्रकारे वेतन श्रेणी अनुदेय करणे उचित होणार नाही. तर आपल्याला पहिल्या ज्या पॉइंट मध्ये आपल्याला दिसत आहे की जे विशेष शिक्षक आहेत त्यांनी जर जी अर्हता धारण केलेली असेल, समजा विशेष शिक्षकाचं DED झालेलं असेल तर त्याला प्राथमिक शिक्षकाला जी वेतन श्रेणी मिळते ती बहाल केली जाईल आणि जर त्याचं BED झालेलं असेल तर त्याला पदवीधर शिक्षकास किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षकास जी वेतन श्रेणी माध्यमिक स्तरावर दिली जाते ती वेतन श्रेणी दिली जाईल. म्हणजेच काय तर विशेष शिक्षकांना एकतर S10 एकतर S14 म्हणजे DED असेल तर S10 वेतन श्रेणी दिली जाईल प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी, आणि जर BED असेल आणि विशेष शिक्षक म्हणून काम करत असेल तर अशा विशेष शिक्षकास S14 ही वेतन श्रेणी मिळणार आहे. आता संदर्भ क्रमांक 1 मधील पत्रान्वये आपण शासन परिपत्रक दिनांक 16/10/2016 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी एकाच 3 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी अशी तरतूद करण्यात केली असल्याच्या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. तथापि ही तरतूद जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी असून समायोजित झालेले शिक्षक हे एका विशिष्ट शाळेवर कार्यरत नसून त्यांना केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या 1ली ते 12वी इयत्तेत केंद्रांतर्गत शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे 13/10/2016 रोजीचा परिपत्रकातील तरतूद विशेष शिक्षकांच्या बाबतीत लागू करणे अप्रस्तुत आहे. आता या मुद्द्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की शासनाने जो 13/10/2016चा GR काढलेला आहे आणि ज्या GR मुळे पदवीधर शिक्षकांना देखील त्रास होत आहे, जे विशेष शिक्षक 6वी ते 8वी वर पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे पवित्र माध्यमातून, त्या शिक्षकांना देखील ज्यांना S14 ही वेतन श्रेणी मिळायला हवी, ज्याचा आपण नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाठपुरावा करत आलेलो आहोत, तोच पॉइंट आपल्याला इथं व्हॅलिड झालेला दिसत आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की ही बाब फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांना कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी असून कोणती बाब की ज्या ठिकाणी पदवीधर शिक्षक एकाच 3 आपल्याला
वेतन श्रेणी मिळेल, पण केव्हा? जेव्हा तो जिल्हा परिषदेचा शिक्षक असेल तेव्हा. म्हणजेच काय, तर जे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे एकास 3, तर त्यापैकी एका शिक्षकास पदवीधर वेतन श्रेणी मिळते आणि उरलेल्या अन्य शिक्षकांना प्राथमिक शिक्षकाची म्हणजे S10 ही वेतन श्रेणी दिली जाते. पण हा नियम फक्त जिल्हा परिषदांमध्ये असलेल्या कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी आहे आणि त्यासाठी खाजगी अनुदानित संस्थेवर आपल्याला जर 6 ते 8 वर आपण काम करत असू, तर जशी विशेष शिक्षकांना आता ह्या GRच्या माध्यमातून S14 वेतन श्रेणी म्हटलेली आहे, तशीच आता विशेष शिक्षक म्हणून पदवीधर शिक्षकांना देखील हा मुद्दा कामाचा आहे आणि या मुद्द्याचा संदर्भ घेऊन आपण आपला S10 to S14 हा विषय सरकारपर्यंत आपण नेऊ शकतो. आता संदर्भ क्रमांक 3 आपल्याला दिसत आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये आपण विशेष शिक्षक पदावर समायोजन करण्यासाठीची कार्यपद्धती व विशेष शिक्षक या पदाकरता सेवा प्रवेश व भरती प्रक्रिया तदनुसांशिक बाबींचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पदवीधर प्राथमिक शिक्षक 6 ते 10 या पदासाठी 38,600 1 28,800 S14 ही वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस केली आहे. सदर शिफारस मान्य केल्याचे आपण संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रावरून दिसून येत आहे. असे असताना संदर्भ क्रमांक 1 अन्वये पदवीधर शिक्षक प्राथमिक पदासाठी S10 ही वेतन श्रेणी लागू करण्याची आपली शिफारस मूळ शिफारसींशी विसंगत आहे. तर आपल्याला आता इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे खाली बघा. पॉईंट नंबर 2 जर आपण बघितला तर उपरोक्त प्रमाणे आपल्या निदर्शनास आणलेल्या बाबी विचारात घेता समायोजन करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार खालीलप्रमाणे वेतन श्रेणी अनुदेय करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना कळविण्यात यावे. आता या खालच्या चार्टनुसार तर आपल्याला स्पष्ट होत आहे की फक्त HSC DED स्पेशल समकक्ष जर आपण या आपल्या शैक्षणिक अर्हतावरून जर आपण शिक्षक म्हणून विशेष शिक्षक म्हणून जर आपण अपॉइंटेड असू, तर आपल्याला वेतन श्रेणी लागू करताना S10 ही वेतन श्रेणी म्हणजे प्राथमिक शिक्षकाची DED या पदासाठी असलेली किंवा या अर्हतेसाठी असलेली S10 ही वेतन श्रेणी फक्त दिली जाईल. DED असणाऱ्या व्यक्तीला S14 ही वेतन श्रेणी दिली जाणार नाही. त्यानंतर पदवीधर DED स्पेशल समकक्ष, आता पदवी असेल आणि DED असेल तर S14 ही वेतन श्रेणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पदवी असेल आणि BED असेल तर BED पदवीधर शिक्षकाला तर S14 ही वेतन श्रेणी इथं आपल्याला ह्या GRच्या माध्यमातून मेन्शन करण्यात आलेली आहे, जी की यथायोग्य बरोबर आहे. त्यानंतर पदवी आणि DED स्पेशल समकक्ष, BED स्पेशल समकक्ष, DED असेल किंवा BED असेल आणि पदवी पण असेल तरी S14 वेतन श्रेणी मिळेल. पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे आपण पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं असेल, BED असेल, आपल्याला S14 वेतन श्रेणी मान्य आहे. त्यानंतर पदव्युत्तर पदवी DED समकक्ष BED स्पेशल असेल तर आपल्याला S14 म्हणजेच काय, तर फक्त HSC DED सोडलं तर बाकी इतर सर्व पदांना S14 ही वेतन श्रेणी शासनाने मान्य केलेली आहे. आता या GRच्या माध्यमातून जरी हा विशेष शिक्षकांचा GR असला तरी या GRचा संदर्भ घेत सर्व पदवीधर शिक्षक जे 6 ते 8 वर आता सद्यस्थितीत पवित्रच्या माध्यमातून अपॉइंटेड झालेले जे आहेत माझे शिक्षक बंधू, ते S10 ही वेतन श्रेणी बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये आता देण्यात आलेली आहे, जी की पूर्णपणे चुकीची आहे. आणि आता या GRचा संदर्भ घेऊन तरी जिल्हा परिषदांनी त्या वेतन श्रेणीचा विचार करावा आणि विशेष शिक्षकांना 6 ते 8 वर शिकवत असताना S14 ही वेतन श्रेणी देण्यात यावी आणि सर्व पदवीधर शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी आपण आशा व्यक्त करूया. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे विशेष शिक्षकांसाठी. तर अभिनंदन, या GRद्वारे त्यांना आता एक वेतन श्रेणी मिळणार आहे आणि ते सेवेत आता स्थायी स्वरूपावर आता कामात त्यांची सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी सर्व विशेष शिक्षकांचे विशेष अभिनंदन. तुमच्यानंतर आता पदवीधर शिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. व्हिडिओ आपणास आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल आणि संदर्भ या व्हिडिओतले चांगले वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत, आपल्या पदवीधर शिक्षक मित्रांपर्यंत, आपल्या विशेष शिक्षक मित्रांपर्यंत
पोहोचावी आणि त्यांना या GRचा लाभ मिळावा यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.